मार्च, एप्रिल या महिन्यामध्ये सकाळी 6 ते 10 ही वेळ अत्यंत महत्त्वाची वेळ आहे. कारण निसर्गतः आपल्या शरीरात कफदोष वाढलेला असतो. त्यामुळे झोप, आळस, काम करायची इच्छा न होणे, नेहमी सुस्त वाटणे, भूक न लागणे यासारखे त्रास आपल्याला आधीच होत राहतात. त्यात जर सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये तुम्ही पचायला जड, तेलकट, फ्रीजमधील वस्तू, खवा, मैदा किंवा उडीद डाळीचे पदार्थ यासारखे पचायला जड असे पदार्थ जर तुम्ही घेतलात, तर त्यामुळे कफदोष आणखीनच वाढतो. त्यामुळे आपल्याला त्वचा विकार, खाज, सर्दी, खोकला, दम्यासारखे त्रास वाढताना दिसून येतात. मग अशा वेळेस काय काळजी घ्यायची? तर खाण्यामध्ये तुम्ही लघु, वृक्ष असा आहार म्हणजेच मिलेट्स तुम्ही या सीझनमध्ये खाऊ शकता. ताक खाऊ शकता. कटू, तिक्त, कषाय रसाचे पदार्थ म्हणजेच तिखट, कडू आणि तुरट रसाचे पदार्थ हे तुम्ही या ऋतूमध्ये जास्त घ्यायचे आहेत. या ऋतूमध्ये तुम्ही कडुनिंबाची पाने 8 ते 10 हे रोज चावून चावून खाल्लत, असं जर तुम्ही 15 दिवस केलात, तर तुमच्या शरीरातले त्वचाविकार हे सुद्धा कमी होण्यास मदत होते. त्यामुळेच आपण जसं वेळेच्या घड्याळाकडे लक्ष देऊन काम करतो, त्याच प्रकारे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आरोग्याच्या घड्याळाकडेच लक्ष देणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.